केला तर काय करायला हवं? समोरच्याचा अपमान करण्याची ताकद असतानाही नम्रपणा न सोडणे हेच तुमच्या मोठेपणाचे लक्षण आहे. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला त्यांच्यासमोर नेहमी आनंदी राहा. प्रसंग कसाही असो, आपला तोल जाऊ देऊ नका. कुणी आपला किती शाब्दिक अपमान केला तरी त्याला धैर्याने आणि संयमाने सामोरे जा. तुमचं यश म्हणजे त्या लोकांची हार आहे, म्हणून तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष द्या. तुमची एनर्जी, ऊर्जा आणि तुमचा वेळ त्या लोकांना कधीच देऊ नका ज्यांनी तुमचा अपमान केला आहे. अपमान करणं हे स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं हे संस्कारात असावं लागतं. लोक नावं ठेवतच राहणार, पण स्वतःला स्वतःच्या नावाची ओळख बनवता आली पाहिजे. स्वतःची तुलना इतरांबरोबर कधीही करू नका. तसं केल्याने तुम्ही स्वतःचा अपमान कराल. कुणाचाही अपमान करण्याअगोदर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, ज्याचा अपमान होणार त्याला ते आयुष्यभर लक्षात राहणार. अपमानाच्या पायऱ्यांवरूनच यशाचा डोंगर चढायचा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलंच आहे. गरजेपेक्षा जास्त चांगले वागाल तर लोक अपमान करायलाही मागे पुढे पाहत नाही. कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपलं सामर्थ्य वाढतं. एखादी व्यक्ती तुमचा अपमान का करते? तुम्ही अपमानाच्या आगीत जळत राहावं यासाठी. म्हणून आनंदी मनुष्य बना. अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे.